प्रचंड संख्येमध्ये या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। सुशिक्षितांना बेरोजगार भत्ता मिळावा आणि तुम्ही इतर देशांचे देखील संदर्भ दिला, काय सांगा? जगाच्या अनेक देशांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिष्यवृत्ती दिली जाते। त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये PhD ला 1 कोटी रुपये वार्षिक मिळतात। जर्मनी असेल, बेल्जियम असेल, अशा अनेक देशांमध्ये म्हणजे स्कॉटलंड असेल, नॉर्वे असेल, फिनलंड असेल, अशा देशांमध्ये 53 लाख 55 लाख रुपये अशा प्रकारचे शिष्यवृत्ती मिळतात। जपान सारख्या देशामध्ये सुद्धा लाखो रुपये शिष्यवृत्ती मिळते। रोजगार सुद्धा लोकांना दिला जातो। आणि अनेक देशांमध्ये ज्या बेल्जियम असेल, डेन्मार्क असेल, स्वीडन असेल, अशा अनेक देशांमध्ये, लक्झेंबर्ग सारखे देश असतील, तिथे नोकरी गेली एखाद्याला तर त्याचा जो पगार होता त्याचा 87% बेकार भत्ता त्याला दिला जातो। म्हणजे पगाराच्या 87% 1 वर्ष दिला जातो। अनेक देशांमध्ये अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत बेकार भत्ता दिला जातो, शिष्यवृत्ती दिली जाते। आमच्या देशामध्ये मात्र दोन्ही ची वानवा आहे। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की या देशामध्ये जे लोकांनी आपलं शिक्षण घेण्यासाठी आईचं मंगळसूत्र विकलेलं आहे, बापाची जमीन विकलेली आहे, त्याचबरोबर शहरामध्ये राहतं घर विकलेलं आहे किंवा सोनं मोडून हे सगळं कर्ज घेतलेलं आहे आणि एवढं शिक्षण घेतलं सुद्धा ती पोरं आज बेरोजगार म्हणून इकडे इकडे वनवन फिरत आहेत। अशा मुलांना सरकारने हात दिला पाहिजे, महानगरपालिकेने हात दिला पाहिजे। अशा मुलांना 50,000 रुपये महिन्याची नोकरी मिळवून दिली पाहिजे आणि हे होत नसेल तर त्यांना 10,000 रुपये बेकार भत्ता दिला पाहिजे। आणि ही मागणी आज आम्ही 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापासून सुरू केलेली आहे। कारण बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः राजर्षी छत्रपती शाहू महाराज, साईराव गायकवाड यांच्या पाठिंब्यामुळे शिष्यवृत्ती घेऊन लंडनला गेले, कोलंबिया विद्यापीठाला शिकायला गेले, 32 डिग्र्या त्यांनी घेतल्या। भारताचं संविधान त्यांना त्याच्यामध्ये लिहिता आलं। सर्वसामान्य माणसाला सर्व सुविधा कशा मिळतील, रोजगाराच्या, शिक्षणाच्या समान संधी कशा मिळतील हे त्यांनी त्या संविधानामध्ये अधिकृत केलं, अधोरेखित केलं। अशाच प्रकारचं प्रत्येक तरुणाला परदेशामध्ये शिकायला जी संधी मिळाली पाहिजे, प्रत्येक तरुणाला शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, त्याला चांगला रोजगार मिळाला पाहिजे, यासाठीचं हे आंदोलन म्हणून आम्ही आज घटनाकर्त्यांचे जे स्मारक आहे पिंपरी चिंचवडमध्ये त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आणि लवकरच या छोट्याशा आंदोलनाचं रूपांतर एका वनव्यामध्ये होईल आणि या महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या प्रत्येकाला 50,000 रुपये महिना पगाराची नोकरी किंवा बेकार भत्ता हे आंदोलन दिवसेंदिवस व्यापक करत जाऊन या शहरात एकही बेरोजगार राहणार नाही असं आम्ही बघू घेतलेला आहे। परंतु याचा काही पाठपुरावा केलाय का आपण प्रशासनाकडे? आता आम्ही फक्त 3-4 दिवसापूर्वी महानगरपालिकेला पत्र दिलेलं आहे। महापालिकेला याची जाणीव करून दिलेली आहे की आपल्या शहरामध्ये MIDC आहे, आपल्या शहरामध्ये NJOD सारखा IT पार्क आहे, हजारो उद्योगधंदे आहेत, त्यांना लाखो पोरं पाहिजेत कामधंद्यासाठी आणि या शहरामध्ये लाखो पोरं अशी आहेत की ज्यांना कामधंदा पाहिजे। यांचा फक्त तुम्ही एक सेतू तयार करा, यांचा एक पूल तयार करा, या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करा, अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे। आणि लवकर त्याचं उत्तर येईल आणि उत्तर नाही आलं तर त्याचा जाब विचारायला मी पालिकेत येईल। लाडक्या बहिणीचे 1,500 आता सध्या बंद झालेले आहेत। 20 महिने झाले लाडक्या बहिणीला पैसे मिळाले नाही। आपण बेरोजगारांना 10,000 देतील असं कसं तुम्ही विचार करू शकता? हे बघा, जे लाडकी बहीण वगैरे जे काही योजना असतील त्या निवडणुकीचे मुद्दे होऊ शकतात, मतांचं पुलिंग होण्यासाठी तसं केलं जाऊ शकतं। मी जो मुद्दा मांडतोय तो निवडणुकीच्या व्यतिरिक्त आहे आणि आता पुढे काही 4 वर्ष निवडणुका नाहीत, त्यामुळे हा राजकीय मुद्दा नाही, हा सामाजिक मुद्दा आहे, हा शैक्षणिक मुद्दा आहे आणि तरुणांच्या जीविताशी संबंधित आहे। अनेक पोरं बेरोजगार असल्यामुळे त्यांची लग्न होत नाहीत, अनेक पोरं बेरोजगार असल्यामुळे ते आत्महत्या करतायत, त्यामुळे हा एक मोठा पुढे सामाजिक प्रश्न तयार होतोय। जे गुन्हेगारी वाढती आहे त्याला कुठेतरी जबाबदारी ही बेरोजगारी सुद्धा आहे। म्हणून अशा मुलांना बेकार भत्ता दिला पाहिजे, पण कुठपर्यंत, जोपर्यंत त्याला 50,000ची किंवा चांगली नोकरी मिळत नाही तोपर्यंत। आपण बेरोजगारांसाठी आंदोलन करतात। परिस्थिती अशी आहे की आपल्याकडून अध्यक्ष 40 कंपन्या बंद पडत आहेत, जे रोजगार आहेत त्यांना बेरोजगार होण्याची आज वेळ आली आहे। ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे की परवाच आम्ही पेपरला वाचलं की या पिंपरी चिंचवड शहरातील MIDCतील 20 मोठमोठ्या कंपन्या खंडाळ्याला शिफ्ट होत आहेत आणि त्याचं कारण एकच आहे की त्यांना खड्ड्यातून जावं लागतंय, लाईटचा पुरवठा होत नाहीये, रस्ता नाहीये, पाणी नाहीये, वीज नाहीये आणि या सगळ्या परिस्थितीतून कोणत्याही उद्योजकाला सस्टेन करणं खूप अवघड आहे। तो सोबतच अमेरिकेने 100% टॅरिफ लावलेला आहे। अशा सगळ्या परिस्थिती असतील तर या शहरातील उद्योग एक तर शिफ्ट होतील किंवा बंद होतील, त्यामुळे अगोदर जी बेरोजगारी आहे त्याच्यामध्ये आणखी वाढ होईल। त्यामुळे या शहरातील कोणताही उद्योग बाहेर जाऊ नये यासाठी जबाबदारी राज्य सरकार, महापालिकेची आहे। महापालिका आणि राज्य सरकार यांनी समन्वय साधून या सर्व उद्योजकांना चांगल्या प्रकारचे रस्ते दिले पाहिजेत, चांगल्या प्रकारचे वीज पुरवठा सुरळीत असला पाहिजे आणि तिसरं, इथे जे काही हप्तेखोरी चालते ती सुद्धा कंट्रोलमध्ये आली पाहिजे। तळेगावला असंच एका कंपनीमध्ये एका मोठ्या जर्मनीच्या कंपनीला खूप त्रास झाला होता। त्या संदर्भात त्या जर्मनीच्या त्या कंपनीच्या हेडने डायरेक्ट CM ला फोन केला आणि CM म्हणजे डायरेक्ट PM ऑफिसला फोन केला, PM ऑफिसमधून CM ऑफिसला फोन आला आणि 12 तासामध्ये तळेगावमधले बरेचसे असे गुंड प्रवृत्तीचे लोक सरकारने ताब्यात घेतले। तेव्हापासून तळेगाव MIDC बऱ्यापैकी सुरळीत चालू आहे। अशाच प्रकारचं मला वाटतं शासनाने जिथे जिथे उद्योजकांना अडचणी येतात, लोक त्रास देतात,
त्यांच्यापासून सुद्धा प्रोटेक्शन दिलं पाहिजे. आता भाषणादरम्यान आपण म्हणले की शासन जे फ्लेक्स होते हा. लावलेले आंदोलनाचे ते प्रशासनानं काढले. प्रशासन तुमचे जास्ती किती आहे? प्रशासनालाच नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय किंवा राज्य सरकारला सुद्धा आमची धास्तीच असते. आमची पोस्ट आली की आम्हाला लगेच नोटीस येत असते, कुठेही मोर्चा असेल, आंदोलन असेल. आणि तसा मी होर्डिंगच्या विरोधात आहे. हे शहर होर्डिंग मुक्त असलं पाहिजे असं माझं नेहमीचं धोरण आहे. अशी माझी पत्र पण महापालिकेला आहेत. होर्डिंग लोकांनी लावू नये. फक्त आज एक स्वातंत्र्याचा दिवस होता आणि तरुणांच्या रोजगारासाठी आम्हाला काहीतरी करायचं होतं, म्हणून आम्ही काल दुपारी 12 वाजता होर्डिंग लावले 3 या ठिकाणी सर्कलला, की इथे लोकांना कळावं की अशा प्रकारचं इथं आंदोलन आहे, तरुणांच्या रोजगारासाठी बोलणार येतं. तर आम्ही सकाळी येऊन बघितलं ते सगळे होर्डिंग गायब होते. म्हणजे रात्रीतच ते होर्डिंग काढले. महानगरपालिकेने ते काढले असतील तर महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागाला आम्ही नक्कीच जाब विचारणार आहोत आणि बाकीचे होर्डिंग कसे आणि आमचे कसे काढले, हा भेदभाव कसा काय, याचा जाब विचारला जाईल. शिक्षण व्यवस्थेवर तुम्ही भाष्य केलेलं आहे. शिक्षण व्यवस्थेवरती नेमकं काय विरोधाभास आहे? दारू दुकान सरकार आणि शाळा सरकारी शिक्षण व्यवस्थेचा हा विरोधाभास आहे की या देशामध्ये चौकामध्ये भर चौकामध्ये म्हणजे मोक्याच्या ठिकाणी दुकानं असतात काळ्या पाटी, त्याच्यावरती म्हणजे सरकार ज्याच्या पाटी त्याची काळी पाटी आणि त्याच्यावर पांढऱ्या अक्षरामध्ये लिहिलेलं असते देशी दारूचे दुकान सरकार मान्य. आणि जर शाळा असेल तर ती शोधावी लागते गल्लीबोळात कुठेतरी, आणि तिथे पाटी असते की खाजगी शाळा आहे, विना अनुदानित शाळा आहे. त्यामुळे हे चित्र बदललं पाहिजे. खरं तर शाळा सरकारी पाहिजेत, त्या अनुदानित पाहिजेत, चौकात पाहिजेत आणि दारूची दुकानं मात्र गायब असली पाहिजेत, ती बंद झाली पाहिजेत. पण चित्र उलटच आहे. शेवटचा प्रश्न, आता तुम्ही आंदोलन केलं या ठिकाणी, पुढं बेरोजगार भत्ता मिळावा म्हणून तुम्ही एक रॅलीचं एक आयोजन करणार, त्याची तारीख वगैरे काय ठरते का आपल्याला? हो, आम्ही एक 15 दिवस सगळ्या तरुणांपर्यंत हा मेसेज पोहोचू. पत्रकारांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही हे सर्व तरुणांपर्यंत पोहोचू आणि एक दिवस आम्ही ठरवू आणि असे हजारो बेरोजगाराच्या तरुणांना घेऊन आम्ही महापालिकेला घेराव करायचा कार्यक्रम करू.